आज आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊज बनवायचा आहे। आज आपल्याला बॅक पार्ट काढायचा आहे। प्रिन्सेस ब्लाऊजसाठी आपल्याला बॅक पार्ट काढायचा आहे। त्यासाठी मी ही बॅक लिहून ठेवते। प्रिन्सेस ब्लाऊज काढत असताना आपल्याला सगळे मेजरमेंट काढत असताना फ्रंटचे सगळे मेजरमेंट घ्यायचे आहेत, कारण आपली बॅक ही फ्लॅट बॉडी असते। बॅकची बॉडी आपली फ्लॅट असते आणि फ्रंटच्या बॉडीला आपला शेप असतो। त्यानुसार आपल्याला बॅक आणि फ्रंटमध्ये दोन्हीमध्ये 1 इंचाचा डिफरन्स येतो। त्यासाठी आपल्याला बॅकचे न घेता फ्रंटचे घ्यायचे मेजरमेंट आणि त्यासाठी आपल्याला सुरुवातीला आपली जी पूर्ण शोल्डर आहे त्याचा हाफ इंच घ्यायचा आहे। माझं पूर्ण शोल्डर 14 इंच आहे, त्याचे हाफ म्हणजे 7 इंच। जिथे 7 इंच येतील तिथून आपल्याला 1 इंच डाऊन जायचं आहे। 1 इंच डाऊन हे सर्व मेजरमेंटसाठी फिक्स आहे आणि ऑनफोल्ड साईडला 2.5 इंच आपल्याला टाकायचं आहे। 2.5 इंच आणि जे आपल्याला 1 इंच खाली डाऊन गेलं आहे ते त्या दोन्ही मेजरमेंटला आपल्याला एक लाईन क्रॉस लाईन मार्क करून घ्यायची आहे। क्रॉस लाईन मार्क झाल्यानंतर आपल्याला इथून आपल्याला चेस्ट लाईन टाकायची आहे। चेस्ट लाईन टाकत असताना त्यासाठी एक सूत्र वापरायचं आहे, चेस्ट डिवायडेड 6 प्लस हाफ इंच। चेस्ट आहे म्हणजे 34चा 6वा भाग आणि प्लस हाफ इंच म्हणजे 6.1 हे मेजरमेंट आहे। 6.1ला मी मार्क केलं आणि मी एक स्ट्रेट लाईन चेस्ट लाईनसाठी एक स्ट्रेट लाईन मारून घेतली। आपली पूर्ण लेंथ आहे 14.5 इंच। 14.5 इंच प्लस 1 इंच 15.5 इंचावरती आपल्याला वेस्ट लाईन आपली मारून घ्यायची आहे। ही झाली आपली वेस्ट लाईन। चेस्ट लाईनवरती आपल्याला चेस्ट टाकून घ्यायचे आहे। माझी चेस्ट आहे 34 चेस्ट डिवायडेड 4 आणि वेस्टसाठी वेस्ट डिवायडेड 4। चेस्ट आहे 34, 8.5 येते। चेस्टचा 4था भाग 8.5 आणि 1.25 इंच माझं मार्जिन झालं। वेस्टच्या लाईनला वेस्ट टाकून घ्यायचे आहे। वेस्ट आहे म्हणजे 28चा 4था भाग 7 इंचाला आणि त्याच्या पुढे मार्जिन झालं। आपल्याला हे दोन्ही लाईन व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत, फिटिंगची लाईन आणि मार्जिनची लाईन। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपली रेडी शोल्डर आहे 2.5 इंच। 2.5 इंचाच्या हिशोबानं हा माझा चार्ट आहे। माझं नेक 10 इंच आहे। बॅकचे नेक माझे 10 इंचाचे आणि गळ्याचा राऊंड नेक आहे माझा। तो नेकचं शेप आहे माझा राऊंडिंग, त्यानुसार माझे 3 इंच मायनस होते। हा मायनस कुठून कमी करायचा आहे आपल्याला, तर आपल्या पूर्ण शोल्डरमधून आपल्याला मायनस करायचं आहे। पूर्ण शोल्डर किती आहे आपली 14 इंच। 14 इंचमधून 3 इंच मायनस करायचं आहे, तर किती राहणार 11 इंच। 11 इंच हे आपल्याला ह्या क्रॉस लाईनवरती 11 इंचाचा हाफ करून आपल्याला ह्या क्रॉस लाईनवरती मार्क करायचं आहे। 11चा हाफ किती झाला 5.5 इंच। 5.5 इंच ह्या क्रॉस लाईनवर आणि एक चेस्ट लाईनवर मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायचे। हे झालं। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला बॅक पार्ट काढत असताना आपल्याला
1 इंच आपल्याला इथं क्रॉस मार्क करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या दोन्हीचा मध्य सेंटर काढायचं आहे. या पूर्ण लाईनचा मध्य काढत असताना पट्टीचा हाफ करायचा आहे आपल्याला आणि तिथे आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे. मध्य सेंटर पूर्ण झाल्यावर नंतर आपल्याला एक शेपरच्या साहाय्याने आपल्याला आकार करून घ्यायचा. आपली ही झाली बॅक पार्टची. बॅक पार्ट काढत असताना इथून जेवढे अंतर आहे तेवढ्याच अंतरावरती आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची. हा पूर्ण झाला प्रिन्सेसचा आपला बॅक पार्ट. बॅक पार्ट करत असताना आपल्याला चेस्टमध्ये कोणतेही मेजरमेंट ॲड करत नाही किंवा त्याच्यामध्ये कोणतेही मार्जिन एक्स्ट्रा ठेवत नाही आपण. चेस्टचा आपण 4था भाग घेत आहे, त्यामुळे चेस्टचा 4था भाग हा माझा 8.5 आला. 8.5मध्ये मी 1.25 इंचाचं मार्जिन ठेवलं आणि याच्यामध्ये वेस्टला आपण कोणतीही डाच न घेतलेली नाही. वेस्टचा आपण 4था भाग करून घेतला. एवढे मेजरमेंट मी प्रिन्सेसच्या बॅक पार्टसाठी काढलेले आहेत आणि त्यानंतर आपला पुढचा भाग फ्रंटचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यावेळेलाच आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे बॅक पार्टचा. आणि त्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल किंवा कोणती शंका आली असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा यामधली शंका तुम्ही विचारू शकता. मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू.